3 दिवस झाले मी सलग लग्नालाच येते. परत एकदा त्याच हॉलला लग्न होतं. काल जिथे आली होती तिथेच ते आज लग्न होतं आणि आदल्या दिवशी संगीत पण होतं परत त्याच हॉलला. म्हणजे 3 दिवस झाले मी सलग एकाच हॉलला येते. तर असो, त्यानंतर लग्नामध्ये जिनिशा मस्तपैकी खेळत बसली होती. त्यानंतर फोटोशूट वगैरे केले आणि जेवायला गेलो. जेवणामध्ये पण थंडगार असा मठ्ठा होता तो पिला आणि त्यानंतर आहे ना मी थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज काढले. तर माझा मेकअप आहे असंच राहिला होता. मी नॉर्मल सेटल लुकच केला होता. तर तिकडे आल्याच्या नंतर आहे ना पटकन आहे ना म्हणजे साडी काढून टाकली आणि साडी काढून टाकल्याच्यानंतर एवढं भारी वाटतं ना की बासरे बस नॉर्मल आपल्या कपड्यांमध्ये आल्यानंतर. त्यानंतर आहे ना संध्याकाळच्या टायमाला स्वराज आला होता, अद्विकचा मित्र. तर त्या दोघांनी ना मस्तपैकी गाड्या मांडल्या होत्या आणि त्यांचं खेळणं चाललं होतं. एकीकडे ना जिनिशा मस्त ती गाडी आहे ना त्याच्या संग खेळत होती. ती पण आता एवढी मस्तीखोर झाली ना की बासरे बस. तर असं त्यानंतर काय झालं, खेळता आहे ना स्वराज पडला. तर त्याला आहे ना ऑलरेडी ना त्याच्या पायाला आहे ना चटका बसला होता चहाच्या कपाने, म्हणजे चहाने बसला होता. तर त्याला भाजलेलं होतं. तर खेळता आहे ना त्या भाजल्यावरचं ना सालपटच निघून आलं. तर हे एक औषध आहे, त्याने ना खूप छान औषध, हे मला माहीत नाही आयुर्वेदिक आहे पण मी जिनिशाला एकदा भाजलं होतं म्हणून त्याच्यासाठी वापरलं होतं. पण खूप छान औषध आहे. तर त्यालाच ते लावत होती. त्यानंतर आहे ना एवढं त्याला म्हणलं होतं मावशी मला एवढा त्रास होते, पण खूप सालपट निघलं होतं त्याचं. तर ते असं कसं तरी वाटत होतं मला, म्हणजे असं पाहिलं आपण आपल्याला एवढं भाजलं तरी आपण किती हे करतो, एवढ्या लहान मुलाला किती भाजले ते. तर असो, त्यानंतर आहे ना जिनिशा पण आहे ना आता उभी राहायला शिकली आहे, चालायला एक पाऊल टाकते पण थोडीशी घाबरतच चाललं आहे तिचं. पण असो, तीही 4-5 म्हणजे मला वाटते एवढ्या 2-3 आठवड्यात तीही चालन, बड्डेच्या अगोदर ती चालन. पण तिची पण पण किती ना अंगात मस्ती, पडती उभी राहती पडती, तर असंच करते. आणि मी लग्नामधून जेवून आली होती म्हणून मला काही एवढी भूक नव्हती, तरी पण नंतरून शेवटी नावीनी बर्गर आणलेच होते 2. तर असं होतं माझा आजचा दिवस. चला बाय, भेटू आपण उद्या.